मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मनसेचा पदाधिकारी मेळावा हा मुंबईत पार पडलेला आहे। आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांना। आगामी निवडणुकीसाठी तयार राहा, मतदार याद्या तपासा, त्यानुसार काम करा, जुन्या जाणत्यांना सुद्धा सोबत घ्या, अशा प्रकारची काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत असं कळतंय। विस्तृत मार्गदर्शनाचा सन्मान्य राजसाहेबांनी केलं की गटाध्यक्षांनी काय काम अपेक्षित आहे, BLA कुठे नेमायचे आहेत, मतदार याद्यांवर काय काम करायचं आहे, हे सगळं च्या संदर्भातलं विस्तृत मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे। पण मतदार याद्यांमध्ये जो घोळ होतो याचा फटका तुम्हालाही बसला होता, आता कुठेतरी काटेकोर पालन केलं जातंय। नाही, या अशा पद्धतीचा घोळ होऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। ती काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे काळजी, याच्या संदर्भातलं मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे। निवडणुकीसाठी कशाप्रमाणे तयारीला लागा, काय नक्की मार्गदर्शन झालं? निवडणुकीच्या दृष्टीने तयारी लागण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। आता ही जी मी तुम्हाला सांगितली निवडणुकीची तयारी आहे ना, त्याबद्दल सांगितलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन नेहमी आक्रमक असतात आणि मराठी तर आमच्या DNA मध्ये आहे, आमच्या रक्तात आहे। संघटन मजबूतीसाठी कामाला लागा, मात्र मनसेमध्ये जे जुने पदाधिकारी आहेत किंवा सोडून गेलेले असेल त्यांच्या सुद्धा काही निष्क्रिय झालेले जे पदाधिकारी आहेत, ज्यांनी पक्षाचं काम करणं सोडलं, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर जुन्या नेत्यांना किंवा जुन्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा चर्चा करून त्यांच्यासोबत कामाला लागा, अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।